सोलापुरातील देशातील विडी यंत्रमाग शेतमजूर, खासगी आस्थापनातील कर्मचारी, शिलाई मजूर व असंघटित काम करणाऱ्या सर्व कामगारांना पोषक असलेले कायदे कमी करून मालक धार्जिण्य कायदे अंमलात आणले आहेत। यामध्ये भर म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे भाव भरमसाठ वाढवून केंद्रातील मोदी सरकार सर्व कामगारांना देशोधडीस लावत आहे। याचा निषेध करून इतर मागण्यांचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष विष्णू कारंपूर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। सदर प्रसंगी निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळाने कामगार बंधू भगिनींनी घोषणा दिल्या। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, पक्षप्रमुख उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो। मोदी सरकार हाय हाय, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्ची खाली करा, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूर व संपूर्ण महाराष्ट्रातील देशातील कामगारांच्या बाजूने असलेले कायदे, या देशातील अच्छे दिन लाएंगा म्हणणारा लबाड मोदी सरकार सर्व कायदे काढून टाकून कामगारावर अन्याय करीत आहे, अन्याय केलेला आहे। केवळ भांडवलदारांच्या बाजू घेऊन, भांडवलदारांच्या कारखानदारांची बाजू घेऊन कामगारावर अन्याय करणं आता उघड उघड सुरू झालेले आहे। नाटकी हिंदुत्वाच्या नावानं बंधुत्ववाद संपविण्याचा प्रयत्न ते करत आहेत। अशा मोदीचा निषेध करून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून 10 मागण्यांचं निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। यामध्ये प्रामुख्याने प्रथम मागणी आहे आमची की बिडी कामगारांना किमान वेतन मिळालं पाहिजे, असंघटित कामगारांना 10,000 पेन्शन मिळालं पाहिजे, शेतमजुरांना 5,000 पेन्शन मिळालं पाहिजे, मासाहेब बिडी कामगार गृहनिर्माण संस्थेला नागरी सुविधा पुरवल्या पाहिजे। त्याचबरोबर ज्या कामगारांच्या कायद्या पायमल्ली करतात अशा कारखानदारावर ताबडतोब कायदेशीर कारवाई करावी। सहकारी तत्वावर चालू असलेले कारखाने ताबडतोब बंद करावे आणि अवैध बिडी कारखाने बंद करावे, अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांचं निवेदन दिलेलं आहे। या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घेऊन लवकरात लवकर सहाय्यक कामगार आयुक्तांची बैठक लावण्याचे त्यांनी आम्ही दिलेलं आहे। म्हणून आज जर हे साधा निवेदन आहे, ये तो अभी है, सुरुवात आहे, ट्रेलर आहे। आम्ही पिक्चर दाखविण्यासाठी वेळ पडल्यास 50,000 कामगारांना या ठिकाणी आणून कलेक्टर कचेरीसमोर उभा करणार आहे। म्हणून या बाबतीमध्ये मोदी सरकारचा धिक्कार करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।